लोकसत्तेचे खूप आभार मानू इच्छिते, कारण सॉफ्ट स्किल्स हा विषय त्यांनी या व्यासपीठावर आणला. मागच्या वर्षी पासूनचा हा प्रयास आहे. मागच्या वर्षी पण याच व्यासपीठावर हेच टॉपिक झालं होतं आणि यावर्षी पण छान संधी मिळाली आहे मला तुमच्याशी संवाद साधायला सॉफ्ट स्किल्सबद्दल. त्यामुळे मी मॅडम तुम्हालाही सांगते की अनेक आभार, ज्याच्यामुळे सॉफ्ट स्किल्सबद्दल अनेक लोकांना माहिती होऊ शकेल. हॅलो. बरं, मी भाषण असं काही देणार नाहीये, मला तुमच्याशी संवाद साधायला आवडेल. पण मी जे काही बोलणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला विचारू इच्छिते की सॉफ्ट स्किल्स हा शब्द किती लोकांनी म्हणजे माहिती आहे. सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय याची किती लोकांना माहिती आहे, म्हणजे त्याप्रमाणे मी पुढे जाऊ शकेन. सॉफ्ट स्किल्स 1 2 3 तिकडे मागे, वरती मागे 3 4 हात. बर, प्रश्न 2 हा पालकांसाठी आहे, कारण बरेचसे पालक म्हणजे करिअरमध्ये आहेत त्यांच्या. पदवी मिळाल्यानंतर आपली पदवी आपल्या करिअरसाठी केवढी पूरक आहे असं मी तुम्हाला विचारू इच्छिते. ती किती वर्ष पुरते आपल्याला? नुसतं पदवीत तर आपलं जे शिक्षण असतं आणि ज्या पदवीच्या जोरावर आपल्याला नोकरी मिळते त्याने आपण कितपत करिअर घडवू शकतो? पालक, मला कोणाकडनं काही काल किती पटकन रिस्पॉन्स आला होता. कोणतरी पालक, सॉरी 30%, काल पण अगदी बरोबर 30% हेच उत्तर आलं होतं. तर मग उरलेले 70% जातात कुठे? उरलेले 70% जातात कुठे? कारण आपण जे अगदी रगडून अभ्यास केलेला असतो 11वी पासून पुढे त्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी किंवा त्या मेडिकल एंट्रन्ससाठी, आणि पुढे जाऊन फक्त 30% जर तो उपयोग असेल तर पुढचे 70%चं काय? प्रॅक्टिकल नॉलेज. बरं, आणि एक्सपिरियन्स. प्रश्न नंबर 3, एक जी बॅच ग्रॅज्युएट होते प्रोफेशनल कॉलेजमधनं, भले ते इंजिनिअरिंग हो किंवा मेडिकल हो, सगळ्यांचं शिक्षण सारखं झालेलं असतं तोपर्यंत, आणि साधारणतः एकाच फील्डमध्ये कामाला लागलेली लोक असतात. सगळ्यांचंच करिअर तेवढाच प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेऊन तसंच का घडत नाही? मिळणाऱ्या संधी आणि बरोबर आहे, लॅक ऑफ विजन, एक्सलंट, पर्सनॅलिटी, अप्रोच. चला, म्हणजे मला काही भाषण द्यायची गरज नाही, इथूनच सॉफ्ट स्किल्सची उत्तरं येत आहेत. ॲटिट्यूड, परफेक्ट. तर हे जे आपण आत्ता तुमच्याचकडनं जी उत्तरं मिळाली आहेत, तो प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीला लागून जो भाग असतो ते सॉफ्ट स्किल्स असतात. हार्ड स्किल्स हे तुम्हाला 4 वर्ष प्रोफेशनल कॉलेजमध्ये किंवा ग्रॅज्युएशन करताना जे मिळतात ते तुमचे फंक्शनल स्किल्स असतात, आणि ते असावेच, कारण ते शिक्षण तो पायाच आहे आपला. पण प्रत्येक जणाच्या सॉफ्ट स्किल्सवर आपलं करिअर पुढे कसं घडवायचं हे त्याचं तो ठरवतो, कारण त्याच्यामध्ये ते सॉफ्ट स्किल्स असतात किंवा नसतात. बहुतेक जणांमध्ये आपल्यामध्ये असतात आणि बरेचदा आपल्याला माहिती पण नसतं की आपल्यामध्ये ते असतं. त्यामुळे सॉफ्ट स्किल्स काय आहे याच्याबद्दल आता आधी आपण बोलू. मला मराठीमध्ये डायरेक्ट सॉफ्ट स्किल्स इक्वल टू समथिंग हा अजून एक शब्द सापडलेला नाहीये. तुम्हाला जर सुचला तर मला जरूर सांगा, कारण 30 वर्षापूर्वी जेव्हा मी नोकरीला सुरुवात केली होती तेव्हा सॉफ्ट स्किल्स बद्दल तर मी पण ऐकलं नव्हतं. आणि मग नंतर जसं जसा एक्सपिरियन्स येत आला आणि असे नवीन शब्द कानांवर पडायला लागले, म्हणलं अरेच्छा, हे तर आपल्याला कॉलेजमध्येच शिकवलं होतं. हे जरा असं आपण वेगळा साचेबंद त्याचे कप्पे केले वेगवेगळ्या याच्यामध्ये की ते त्या प्रकारची स्किल्स होऊन जातात. त्यामुळे सॉफ्ट स्किल्स म्हणजे जे आपल्यामध्ये अंगगुण असतात, बरेचदा ते सुप्त असतात कारण आपल्याला माहीतच नसतं, ते जे आपण त्यांना उभारी देतो आणि त्याचा उपयोग अगदी सलोख्याने संवाद साधायला इतरांशी करतो, ते म्हणजे सॉफ्ट स्किल्स. त्यामुळे फंक्शनल स्किल्स जरी 2 जणांचे सारखे असतील, जो 60 70 80 100 मुलांची जी एक बॅच बाहेर पडते, शैक्षणिक
लेवल एकच असते सगळ्यांची, पण प्रत्येकाची सॉफ्ट स्किल्स वापरायची पद्धत, ऍप्लिकेशन त्याचं वेगवेगळं असतं आणि पुढे जाऊन म्हणून वेगवेगळ्या लोकांची करिअर एकदम वेगवेगळ्या पद्धतीने होतात. एकाच बॅच मधले लोक एक तर एकदम वरचं शिखर गाठतो आणि दुसरा अजून 10-12 वर्ष झाले तरी नीट सेटल होत नाही, अशाही खूप केसेस पाहिलेल्या असतात. तर हे गुण म्हणजे नक्की कोणते गुण? याच्यातनं कोणतरी म्हणालं होतं पर्सनॅलिटी. तर पर्सनॅलिटीमध्ये काय काय येतं? बरं, मी तिथे मला त्या बाजूला यायला थोडी मनाई आहे, कारण मला याच्या पुढे जाऊ नका असं मला सकाळी सांगण्यात आलं होतं. असं नाही की मला तुमच्याशी नाही संवाद साधायचा म्हणून मी इथे आणि इथे असं एवढंच बघते. तर सॉफ्ट स्किल्स मध्ये कोणकोणत्या स्किल्सची यादी लागते? लीडरशिप, बरं, बरोबर. मॅनर्स अँड एटिकेट, बरं. पेशन्स, अरे बापरे, येस, हा बरोबर आहे. बाल्कनी मधनं रिस्पॉन्स. लिसनिंग स्किल्स, ऍक्शन. बरं, मी जरा लिसनिंग स्किल्स कडे मागे परत फिरते. सकाळी आपले मॅडम पण म्हणाल्या होत्या त्यांच्या याच्यात की संवाद साधता आला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही सॉफ्ट स्किल्सच्या याच्यामध्ये अगदी प्राधान्य ज्याला दिलं जातं ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. सलोख्यानी संवाद साधणं, सलोख्यानी. आणि संभाषण आणि संवाद साधणं याच्यातला जर आपल्याला फरक करता आला तर सलोख्यानी संवाद साधणं काय असतं हे प्रत्येकाला जमू शकतं. आणि संवाद साधताना लिसनिंग स्किल्स केवढे महत्वाचे असतात, कारण आपल्याला सगळ्यांना बोलायला खूप आवडतं. अर्थात हे मी आत्ता बोलू नये कारण मी पण बोलतेच आहे, पण समोरच्या व्यक्तीचं म्हणणं पूर्ण होईस्तोवर आपण काही बोलू नये. कारण किती ती समोरची व्यक्ती चूक बोलत असेल किंवा आपल्या इंटरेस्टही बोलत नसली तरी त्याला इंटरप्ट करू नये. याच्यासाठी जो पेशन्स लागतो त्यामुळे आपली लिसनिंग स्किल्स डेव्हलप होतात. आपलं म्हणणं समोरच्या व्यक्तीपर्यंत व्यवस्थितरित्या पोचवावं आणि त्याला त्याचं आकलन आपल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आपण बोलतो एक आणि मग ते समजलं जातं काहीतरी दुसरं आणि मग ते गैरसमज होऊन जातात. नाही, नो आय डिडंट मीन टू से दॅट असंही होऊन जातं पुढे. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल्स हा अत्यंत सॉफ्ट स्किल्स मधला महत्वाचा भाग आहे. कारण तुम्हाला जर लीडरशिप पण डेव्हलप करायची असेल, अ गुड लीडर हॅज टू कम्युनिकेट ऑल द टाइम. कोणत्याही याला कम्युनिकेशनची गरज आहे. त्यामुळे पहिला नंबर जो लागतो तो कम्युनिकेशन स्किल्सचा. पर्सनॅलिटीचे अजूनही भाग जे बाहेर येतात त्याच्यानंतर मी म्हणीन इंटरपर्सनल स्किल्स. इतरांशी कसं सलोख्याने वागावं आणि ह्याचा करिअरमध्ये काय उपयोग पडतो याचा थोडा विचार केला पाहिजे. मी कॉर्पोरेटसाठी खूप वर्कशॉप्स घेते सॉफ्ट स्किल मधले, आणि कॅम्पस टू कॉर्पोरेट हा पण एक प्रोग्राम असतो की कॉलेजमधनं नोकरी करताना ही जी पटकन वातावरणातली तफावत जी असते त्याला मुलं पटकन ऍडजस्ट होत नाहीत. तर याचं कारण काय हे जेव्हा मी कंपनीजमध्ये विचारलं की तुम्ही हा प्रोग्राम किंवा हे वर्कशॉप ही कार्यशाळा का राबवता आहात, तर ते म्हणाले की शैक्षणिक ठीक आहे, शैक्षणिक दृष्ट्या सगळे ग्रॅज्युएट असतात, दे आर एज्युकेटेड बट अनएम्प्लॉयबल. परवा रात्री मी इंडिया स्किल्स रिपोर्ट 2014 वाचत होते. फिकीसाठी केलेला तो रिपोर्ट आहे, ऑनलाईन वी-बॉक्स मधनं मिळतो, जरूर वाचा. आणि पहिलाच पॅराग्राफ होता आणि जरा हादरलेच वाचून की 50% जास्त ग्रॅज्युएट्स आर अनएम्प्लॉयबल. दे आर एज्युकेटेड बट अनएम्प्लॉयबल. आणि तिथे ही जी गॅप येते ती सॉफ्ट स्किल्सची गॅप येते. मग कॅम्पस टू कॉर्पोरेट याच्यामध्ये काय होतं तर ते म्हणतात की एकतर कम्युनिकेशन तर येऊनच गेलं की कामाच्या ठिकाणी कसं बोलावं, मॅनर्स आणि एटिकेट कोणीतरी म्हटलं होतं की दुसऱ्यांना कसं उद्देशून म्हणजे कशा रीतीने फॉर्मली ऍड्रेस करायचं असतं. अजून एक येतं की आपली मुलं
बऱ्याचशा घरांमधनं एका सुरक्षित वातावरणात वाढलेली असतात. वयाच्या 21व्या वर्षीपर्यंत जास्त टक्के टोणपे न खाता आपण मुलांना वाढवतो. त्यांच्या मनासारखं बऱ्याचदा होत असतं, घरी नाही, बऱ्याच गोष्टींना म्हटलं जात नाही. आणि मग या वातावरणात आल्यानंतर अशी काही गॅरंटी नसते की जे मूल म्हणेल किंवा तो विद्यार्थी म्हणेल किंवा नवीन जॉईनी या बाबतीमध्ये म्हणेल ते खरं होऊन जातं. कारण त्यांच्याच सारखी बाकीची इतर मुलं पण आलेली असतात आणि तिथे जे जे खटके उडू शकतात ते इतरांची खटके न उडता कसं खेळीमेळीने काम करावं याचंही प्रशिक्षण दिलं जातं. रिटन कम्युनिकेशन, ईमेल्स कशा लिहाव्या याच्यावर तर 2 दिवसाची पण कार्यशाळा होऊ शकते आणि ती मी केलेली पण आहे की हाऊ टू राईट एन ईमेल. साधारणतः इंग्रजी माध्यमातल्या मुलांना वाटतं की आपल्याला इंग्लिश येतं त्यामुळे आपल्याला पत्र लिहायला काहीच त्रास होत नाही. पण म्हणजे भाषाही व्यवस्थित असते, ग्रामरमध्ये काही जास्त चुका नसतात, व्याकरण व्यवस्थित असतं. पण हे जे टेक्स्ट लँग्वेजची जी सवय झाली आहे ती जेव्हा ईमेल मध्ये येते तेव्हा कंपनीज त्याला ऑब्जेक्शन घेतात. आता तर जवळजवळ प्रत्येकाकडे स्मार्टफोन्स असतीलच. इकडच्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी विचारू इच्छिते, स्मार्टफोन किती लोकांकडे आहेत? स्टुडंट्स एवढेच? असे 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 भीत हात वर येत आहेत. वरती तर कोणी हात उचलतच नाही. नक्की फोन आहेत. आता प्रत्येकाच्या तुमच्या स्मार्टफोन मध्ये प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट आहे ना? उलट सारखे सारखे तेच मेसेज केलं तर तुम्हाला हे वाक्य दाबायला पूर्वी कसं जेव्हा ते टिक वाले बटन होते की 3दा 1 दाबलं की मग शेवटचं अल्फाबेट यायचं. आता तर तसं करायलाच लागत नाही. त्यामुळे टेक्स्ट लँग्वेजचा उपयोग तुम्ही कमीत कमी करा. तुम्हाला पूर्ण शब्द तुमच्या सेलफोनवर येऊन जातो. कारण एकदा टेक्स्ट लँग्वेजची सवय झाली की मग ती आपोआप कधी आपल्या फॉर्मल लँग्वेज मध्ये पण उतरून जाते हे आपल्याला कळत पण नाही. आणि मग तेच बिझनेस कम्युनिकेशन मध्ये येऊन जातं. त्यामुळे कॅम्पस टू कॉर्पोरेट जे प्रोग्राम्स असतात, ज्या सगळ्या अशा या कार्यशाळांमधनं नवीन वातावरणात कसं एकदम समरसून जावं जेणेकरून तुम्हालाही त्रास होत नाही आणि कंपनीवाल्यांनाही प्रॉब्लेम नाही होत, ही ती कार्यपद्धती असते. त्याच्यामध्ये राहिले इंटरपर्सनल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, लिडरशिप. अजून इमोशनल क्वेश्चन कुठून आला हे उत्तर? येस, व्हॉट इज इमोशनल क्वेश्चन? अँड ॲप्टिट्यूड, परफेक्टली सेड. ॲप्टिट्यूड टू अंडरस्टँड समबडी एल्स, म्हणजे आपल्यामध्ये ती जाणीव असली पाहिजे की दुसऱ्याला काय म्हणायचंय किंवा काय त्या समोरच्या व्यक्तीचा विचार आहे. IQ काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि IQचं टेस्टिंग पण ऍक्च्युली यू कॅन मेजर IQ टेस्टिंग. पण EQ म्हणून हा जो इमोशनल कोशंट, जसा आपला इंटेलिजन्स कोशंट असतो तसा इमोशनल कोशंट हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. डॅनियल गोलमननी पुस्तकं लिहिली आहेत आणि EQ डॅनियल गोलमन असं तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला भरपूर त्याच्यावरनं आर्टिकल्स वगैरे पण मिळतील. जरूर वाचावी. जशी टेक्नॉलॉजी पुढे जाते त्यामुळे ज्या टीम्स काम करतायत त्यांच्यामध्ये आपण आपल्या टीम बरोबर व्यवस्थित काम करावं. त्याच्यासाठी दुसऱ्यांचे विचार काय आहेत हे जाणून घ्यायची आपल्यामध्ये क्षमता आपण वाढवावी. दिस इज इमोशनल क्वोशंट. पूर्वीच्या काळी असं नसायचं. प्रत्येक जण आपापलं काम करायचं, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल प्रमोशन मिळायचं आणि करिअर संपायचं. आता असले हे जे सॉफ्ट स्किल्सचे वेगवेगळे कप्पे आहेत ते प्रत्येक व्यक्तीमध्ये थोड्या जास्ती प्रमाणामध्ये उपलब्ध म्हणजे असतातच आणि ते उभारून बाहेर कंपनीजना दिसले पाहिजे. याच्यामुळे सॉफ्ट स्किल्स याला उभारी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ट्रेनिंग देतो आणि त्याची जाणीव मुलांना तुमच्या विद्यार्थी दशेतच झाली पाहिजे. कारण मग ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही त्याच्यासाठी तयार व्हाल आणि कॅम्पस टू कॉर्पोरेट सारखे जे प्रोग्राम्स असतात त्याची गरज कंपनीजना करायला लागणार नाही.
कंपनीजना असे जर स्टुडंट्स मिळत असतील हु आर रेडी विथ सॉफ्ट स्किल्स, एम्प्लॉयेबल, नॉट जस्ट एज्युकेटेड बट एम्प्लॉयेबल, अगदी आनंदाने तयार, म्हणजे रेड कार्पेटच घालतील इतकं मी सांगू शकते. तर सॉफ्ट स्किल्स का आणि कसे आले याची कोणी कल्पना देईल का? हे आपण जे सॉफ्ट स्किल्स म्हणतो आणि असं का करावं लागतं, पण आमचे आई बाबा होते त्यावेळेला असं काही एवढं नव्हतं, किंवा आजचे जे पालक आहेत ते त्यांच्या आई वडिलांच्या नोकरीचे दिवस जर त्यांनी विचार केला तर पालकांनाही हे जाणवेल की आता आपण ज्या वातावरणात काम करतो आणि आपल्या वडिलांनी ज्या वातावरणात काम केलेलं आहे याच्यामध्ये पण भरपूर फरक आहे. तर याचं सर्वात मोठं कारण मी सांगू शकते म्हणजे जे 91-92 साली, आता याच्यातल्या अर्थात विद्यार्थीगण तेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता, पण 91-92 साली आपल्या देशामध्ये ग्लोबलायझेशनचे वारे आले, जागतिक व्यापारीकरण ज्याला आपण म्हणतो. आणि त्याने काय झालं की बाहेरच्या कंपनीज ज्या होत्या, विदेशी कंपनीजना भारतामध्ये येऊन त्यांचं इट बिकेम अन ओपन मार्केट, त्यांना इथे बिझनेस करायला परवानगी मिळाली. त्याच्या आधी साधारण कसं असायचं की नोकरी लागली, ग्रॅज्युएशनवर नोकरी लागली की 5 वर्ष काम केल्यानंतर एक पहिलं प्रमोशन, 10 वर्ष काम केल्यानंतर अजून एक, आणि आधेमध्ये थोडी बढती वगैरे, असं करत करत प्रत्येक जण आपापलं करिअर बघूनच किंवा आपापलं काम बघूनच पुढे त्यांना प्रमोशन्स मिळत राहिले. ट्रेनिंग कधी व्हायचे कधी नाही व्हायचे, इंजिनिअरिंग कंपनीजमध्ये ट्रेनिंग असायच्या, बाकीच्या कंपनीजमध्ये जनरल ट्रेनिंग असलं तर, नाहीतर नाही, असं काहीतरी साधारण सुरळीत चालायचं सगळं. जेव्हा परदेशी कंपनीज आल्या भारतामध्ये तेव्हा ते म्हणाले की आम्हाला व्यवहार करायचा, मग आमचे सिस्टम्स इथे लागू पडले पाहिजेत. आणि त्यावेळेला काम करायची जी पद्धत होती ती एकदम बदलूनच गेली. टेक्नॉलॉजीचं वारं एवढ्या जोराने आलं की त्यावेळेला 92-93 साली काम करणारी जी लोक होती त्यांना कम्प्युटर म्हणजे बापरे, आपल्याकडे कम्प्युटर आहे. ऑफिसेसमध्ये आधी कम्प्युटर आले, त्यावेळेला प्रत्येक घरी पीसी हा प्रकार जास्त नव्हताच, कारण फक्त ऑफिसेसमध्ये कम्प्युटर्स असायचे. आणि त्यावेळेला सगळ्यांना कम्प्युटरचं प्रशिक्षण कंपनीतर्फे दिलेलं जायचं की कम्प्युटर कसा वापरायचा. काही काही जणांनी ते एकदम खूपच लवकर आत्मसात केलं, आणि काही काही जण जे रिटायरमेंटच्या जवळ होते ते म्हणाले बापरे, मला 10 तास लागतात जे काम करायला ते कम्प्युटर 1 तासात करून टाकणार, मग माझा काय उपयोग. त्यावेळेला मॅनपॉवर पण खूप जास्त होती, VRSच्या स्कीम्स पण फ्लोट केल्या गेल्या, आणि मग हळूहळू सगळीकडे कम्प्युटर पसरत घेतली, टेक्नॉलॉजी आली. आणि याच्या बरोबर काही काही अशा नोकऱ्या होत्या त्या गायबही झाल्या. म्हणजे आज मला वाटत नाही कोणत्या ऑफिसमध्ये टेलेक्स हा प्रकार असेल. त्यामुळे टेलेक्स ऑपरेटर्स ज्या होत्या त्यांना आज, म्हणजे आजच्या मुलांना विचारलं तर टेलेक्स काय, इथपासून सुरुवात होईल, बरोबर आहे ना. पण त्यावेळेला टेलेक्स ऑपरेटर्सची खूप गरज होती, त्यावेळेला टायपिस्टची खूप गरज होती. कारण मॅनेजर असला तरी मॅनेजरला टाईपरायटरवर टाईप करता यायचं नाही. कम्प्युटर आल्यानंतर मॅनेजरियल लेवलच्या लोकांना पण टायपिंग शिकायला लागलं. आणि ते टायपिंग कसं ना, सर्च अँड यू विल फाइंड, ए ठक, बी ठक, असं जे सिस्टमॅटिक ASDF सेमिकोलन LKJ असं जे टाईपरायटिंग क्लासमध्ये शिकवतात तसं कोणी शिकलंच नव्हतं. त्यामुळे ते पत्र टाईप करायला भयंकर वेळ लागला आधी, आणि त्याच्यामध्ये फॉर्मॅटिंग एडिटिंग वगैरे काहीच नव्हतं. हे जे वारं येऊन आपलं वातावरण बदललं, जे त्याला आनंदाने सामोरे गेले आणि नवीन शिकायची जिज्ञासा ज्यांच्यामध्ये होती की अरे वा, नवीन काहीतरी शिकायला मिळतं, टेक्नॉलॉजी आहे, त्यांचं करिअर व्यवस्थित सुरू राहिलं. हाऊ टू फेस चेंज हा पण एक खूप मोठा भाग असतो तुमच्या सॉफ्ट स्किल्स मधला. आणि इंग्लिशमध्ये एक म्हण अगदी उत्तम आहे, द ओनली कॉन्स्टंट इन लाईफ इज चेंज. आपल्या भोवती बदल होतच राहणार,
आज आलेली टेक्नॉलॉजी उद्या जुनी होते. कोणती तरी एक ऍड आहे ना कोणत्या सेलफोनची, होतो कल की टेक्नॉलॉजी आहे डॅड. डॅडला वाटतं इतक्या हजारांचा सेलफोन घेतला आणि आता तो 2 वर्षांनी तर तसाही काही कामाचा नाहीये. यापुढे जाऊन अजून कितीतरी नवीन ऑप्शन्स येतील आणि त्याच्यासाठी आपल्याला मानसिक तयारी पाहिजे. चेंज and because of that you need what is known as flexibility of your mind. मानसिक लवचिकता, की अरे हे पण असू शकतं का, मग आपण ते पण करून बघूया. करिअर मध्ये असे टप्पे येतात की तुम्ही जे शिकला आहात त्याच्या व्यतिरिक्त बरंच काय काय करायला लागतं. मग त्यावेळेला सांगू शकत नाही माझ्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये ना हेच आहे, मग याच्या पलीकडे मी हे नाही करू शकत. कारण तेवढे चॅलेंजेस येतात, वातावरण बदलत राहतं, कंपनीजना पण नवीन नवीन काय काय करायला लागतं. त्यामुळे चेंजला सामोरं जायचं जे धैर्य लागतं, दॅट इज अनदर इम्पॉर्टंट सॉफ्ट स्किल. सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांसाठी आता सांगते, टाइम मॅनेजमेंट. 10वी आणि 12वीला किती लोकांना असं वाटायचं की वेळच कमी पडतोय अभ्यासासाठी. साधारण केवढा पोर्शन पुष्कळ. मुलांची पुस्तकं बघितल्यानंतर पालकांनाच दडपण यायची वेळ येते यावेळेला. आणि मग पालकांच्या मनात हा प्रश्न पडतो की बापरे, म्हणजे डिक्शनरीहून जाड यांची पुस्तकं असतात, कसं कसं पचवता येईल सगळं हे. पण काय काय जणांना ते जमतं. खूप माणसं असतात ज्यांना नेहमी इतरांपेक्षा जास्त जमतं. प्रत्येकाकडे फक्त 24 तासच आहे, एकाकडे जास्त आणि दुसऱ्याकडे कमी असं तर नाहीये. तर कोणत्या गोष्टीला कोणत्या वेळेला प्राधान्य द्यायचं इज बेसिकली टाइम मॅनेजमेंट. प्रायोरिटायझेशन त्याला म्हणतात. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन, टाळमटाळ. नको उद्या, आत्ता काही अर्जंट नाहीये ना, मग ते उद्याचं उद्या बघू. मग उद्या आल्यानंतर ते काल जे उद्यावर घातलं होतं ते आजच्या दिवसाला मग खूपच अर्जंट इम्पॉर्टंट होऊन जातं. ते या क्षणी करायला पाहिजे. अरे बापरे, काल केलं असतं तर किती बरं झालं असतं. प्रत्येकाला आपापलं प्राधान्य त्या वेळेला त्या गोष्टीला दिलं की तेही होऊन जातं. टाइम मॅनेजमेंट इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट स्किल. याच्या व्यतिरिक्त आहे निगोसिएशन स्किल्स. तर निगोसिएशन स्किल्स म्हणजे काय आणि आपला विद्यार्थी दशेत आपल्याला काय करायचंय निगोसिएशन करून, असा मुलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. निगोसिएशन, वाटाघाटी. तर आता काय तुम्हाला ती शिकायची गरज नाहीये, पण ते काय असतं हे सांगते. म्हणजे 21व्या 22व्या वर्षी ते जेव्हा तुम्ही नोकरीला लागाल त्यावेळेला तुम्हाला याचा साधारण अंदाज येतो. आणि तो कसा, पूर्वीच्या काळी तुम्ही पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये नोकरीला, आता पण तसंच आहे पब्लिक सेक्टरमध्ये, की एक ग्रेड असते आणि त्या ग्रेडला एक विशिष्ट पगार असतो. तुम्ही ज्या ग्रेडमध्ये लागता ते प्रत्येकाचा पे स्केल जवळजवळ सारखा असतो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तसं नसतं. एकाच लेवलची जी माणसं असतात त्याच्यामध्ये प्रत्येकाचा पगार वेगवेगळा असू शकतो. कारण त्यांनी इंटरव्ह्यूच्या वेळेला स्वतःची सॅलरी अगदी व्यवस्थित निगोशिएट केलेली असते. मग असं का वाय सो असं का होतं? प्रेझेंटेशन मॅटर्स, वेल पॅकेज्ड. पण प्रेझेंटेशन तर आहेच, आतला कंटेंट काय आहे? सेल्फ कॉन्फिडन्स. दुसरं म्हणजे 2 ग्रॅज्युएट्स आहेत, कोणतेही ग्रॅज्युएशन फील्ड घ्या, BCom, BA, BSc किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन घ्या. तुमचा CV केवढा वजनदार आहे? तर एक आहे BA, दुसरा आहे BA. ओके, याच्या रेझ्युमे मध्ये लिहिलंय ऍडव्हान्स सर्टिफिकेशन इन लँग्वेज. ओके, ट्रिनिटी कॉलेज म्युझिक एक्झाम इन पियानो किंवा कीबोर्ड किंवा जे काय वाद्य ते करेस, किंवा नाचातल्या आपल्या परीक्षा असतात, कथ्थक, भरतनाट्यम, तुमचे जे नाच असतात त्यांच्या परीक्षा असतात. त्यामुळे CVचं या बाजूचं पारडं जास्त जड होऊन जातं.
डिबेट्स कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेतलेला असतो, पार्ट टाइम कुठेतरी NGO मध्ये जाऊन 2 तास कोणत्या तरी लहान मुलांना शिकवलेलं असतं. सीव्हीला वजन येतं. त्यामुळे तुम्ही फक्त केवढे मार्क कमवता आणि पहिले येता का दुसरे येता फक्त त्यावर अवलंबून नसतं. कारण कंपनीज आर लुकिंग ॲट वेल राऊंडेड पर्सनॅलिटीज इन पीपल. तुम्हाला जेवढा एक्सपिरियन्स बाहेरच्या जगाचा असतो तेवढा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये बदल घडत जातो. आणि कंपनीज लुक फॉर स्टुडंट्स लाईक दिस. मग तो जर स्टुडंट म्हणाला की मला जर्मन येतं, तुमच्या कंपनीतर्फे मला जर जर्मनीमध्ये कामाला ठेवलं, मल्टीनॅशनलला सांगितलं की मला जर्मन येतं, त्यामुळे तुम्हाला माझ्यावर जर्मन भाषेचा खर्च करायची गरज नाहीये, मग मी जाऊन तिथे लगेच कामाला लागू शकतो. निगोसिएशन. त्यामुळे काय असतं याची मी तुम्हाला एक झलक दाखवते फक्त. पुढे जाऊन ते किती डेव्हलप करायचं हे प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीवर अवलंबून राहील. आणि अशा छोट्या 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 गोष्टी ज्या असतात दॅट इज हे पूर्ण हे सॉफ्ट स्किल्सचं पॅकेज असतं. तर मग सॉफ्ट स्किल्स कशी डेव्हलप करावी, तर याच्यासाठी सॉफ्ट स्किल्सचे वेगवेगळे विषय हाताळणाऱ्या भरपूर कार्यशाळा असतात. ओपन प्रोग्राम्स तुम्ही कधी कधी ॲडही पाहिले असेल. एक जनरल प्रोग्राम असतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. ओके, 8 तासाचा 16 तासाचा कधी कधी त्याच्याहूनही जास्त असतो. त्याच्यासाठी तुम्हाला तो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स अटेंड करायला लागतो. आणि जे खरी इच्छा असतं आणि ते अटेंड करतात त्यावेळेला तो खूप छान वाटतो आणि मग त्याच्यातलं बरंचसं विसरूनही जायला होतं. तर अशा काही गोष्टी तुम्ही केल्या विना खर्च कोणतीही कार्यशाळा न अटेंड करता तरी तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट होऊ शकते. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे प्रोएक्टिव्ह राहणं, स्वतःहून काहीतरी करत राहणं. छोटे छोटे कोर्सेस असतात, शिकायचं. पालकांनी अशा वेळेला म्हणू नये इंजिनिअरिंग करतोय मग अमका क्लास करून काय फायदा. आधीच्या भाषणांमध्ये पण सांगितलं, आय थिंक मिस्टर मोगे यू सेड यू कॅन कंटिन्यू विथ युअर हॉबीज ऑल अलॉंग, राईट. छंद असावेत आणि छंद जोपासावेत, कारण दॅट इज युअर एस्केप. जेव्हा आजूबाजूचं जग आपल्याला कावकाव करत असतं तेव्हा आपण एक गाणं ऐकलं किंवा आपलं एक ड्रॉइंग काढलं, ज्यांना ड्रॉइंग काढायचं आवड असते तेव्हा मन जरा शांत राहतं. इंग्लिशमध्ये एक उत्तम म्हण आहे, हॅपी इज द मॅन हू लिव्स बाय हिज हॉबी. त्याच्यासारखं सुख नाही. पण काय काय जणांच्या हॉबीज अशा असतात की त्याच्यातून पैसाच मिळत नाही. त्यावेळेला एक बॅकअप प्लॅन लागतो, पण हॉबी कंटिन्यू ठेवावी. छंद जोपासा. कोणत्या तरी NGO मध्ये जाऊन 1 तास काम करा. आणि इथे मी पालकांनाही सांगू इच्छिते की तिथे जाऊन काय लष्करच्या भाकऱ्या बडवायच्या आहेत, त्यापेक्षा घरी बस. मुलांना आपल्या घराच्या व्यतिरिक्त बाहेरचं जग दिसतं. बऱ्याचशा ठिकाणी आपल्या घरी नसतात त्या गोष्टी दिसतात. अशा वेळेला 1 तास कुठेतरी जाऊन कसल्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता काम करतात, पण त्यांना त्या कामातून आनंद मिळतो. अशी कामं मुलांना जरूर करू द्यावी. मुलांनाही मी सांगते की आता जी मुलं 10वी मध्ये आहेत, किती मुलं 10वी मध्ये आहेत, इकडची आता 10वीची परीक्षा दिलेली भरपूर आहेत. ओके, आता तुम्ही कोणती शाखा निवडायची हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण मी जे सांगते हे आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण मला कालपासून मी ऐकते की सायन्सच्या विद्यार्थ्यांना वेळच नसतो क्लासेस म्हणून. तुमची ही जी 2 वर्ष आहेत ना 11वी 12वीची सुवर्ण संधी. साधारण 11वीत गेल्यानंतर आईबाबांना आधीच एक धमकी दिली जाते, बिलकुल अभ्यास करायला सांगायचा नाही, भरपूर केलेला आहे मागच्या वर्षी. असं कोणीतरी सांगितलंही असणार, नक्की खात्रीने सांगते. पण नका करू एवढा अभ्यास.
म्हणजे जेवढा अगदी 10वीला केलाय तेवढाही नका करू, पण एकदमही सोडून देऊ नका, कारण तुमची लेवल जर एकदम खाली गेली तर ती 12वीला वर आणायला खूप कठीण जातं. पण तुम्हाला भरपूर वेळ असेल, ही 2 वर्ष तुम्हाला भरपूर वेळ असेल, तेव्हा मनसोक्त कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये स्वतःला बुडवून टाका. कॉलेजमध्ये वेगवेगळे क्लब्स असतात, प्रत्येक कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लब्स असतात. डिबेटिंग क्लब, थिएटर क्लब, हायकिंग क्लब जरूर जॉईन करा. जी आवड आहे तिथे जरूर जॉईन करा आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ते मुख्य आहे. नुसतं जॉईन करून खुर्चीवर बसून नाही राहायचं. थिएटर क्लब जॉईन केला तर नाटकात कामं करायला सुरुवात करा. डान्स ट्रूप्स असतात, भरपूर इंटर कॉलेज ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेण्यासारखं तर जे एक्सपोजर मिळतं ते कोणत्या कार्यशाळेत पण नाही मिळत. 12वीला थोडी पेस कमी करा, थांबू नका, पण चालू राहू द्या आणि तेव्हा मग अभ्यासाला थोडा जोर द्या. त्याला प्रायोरिटायझेशन म्हणतात. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना ज्यांना CA व्हायचंय, खूप मुलांना ही घाई झालेली असते. 11वीतच CPT सुरू करून टाकतात. का तर BCom होईस्तोवर CA पण होऊन जाऊ शकतो ना. तुम्ही CA कधीही होऊ शकता, 12वी नंतर पण तुम्ही CPT देऊ शकता. त्यामुळे 11वी 12वी ही 2 वर्ष अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्या ज्याच्यामुळे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकेल, जास्त पैलू पडतील तुमच्या पर्सनॅलिटीला आणि हे तुमच्या CV वर कायम राहतं. तुम्ही कोणत्याही राज्यस्तरीय नाटक स्पर्धेत कॉलेजमधनं भाग घेतला तर ते तुमच्या CV वर दिसतं. कोणत्याही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये कॉलेजला रिप्रेझेंट केलं की ते CV वर दिसतं तुमच्या, आणि त्यालाही प्राधान्य मिळतं. ज्या मुलांना बाहेर जायचंय शिक्षण ग्रॅज्युएशन नंतर, बाहेरच्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला किती टक्के पडले याच्यापेक्षा तेवढेच क्रेडिट तुम्हाला, तुम्ही किती ऍक्टिव्हिटीज मध्ये कोणत्या प्रकारे भाग घेतला आहात, की तुम्ही कॉलेजला कुठे कुठे रिप्रेझेंट केलं, यालाही तेवढंच महत्व असतं. त्यामुळे एन्जॉय दीज इयर्स, परत नाही येणार ती कधी. CPT 12वी नंतर पण होऊ शकते. सायन्सच्या विद्यार्थ्यांना मला ऍक्च्युली त्यांचं खरं लाईफ कसं असतं 11वी 12वीला हे माहित नाही, कारण मी कायम त्यांना पुस्तकातच बुडलेलं पाहिलेलं असतं. पण सगळ्या विद्यार्थ्यांना आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना हे सांगते की तुम्ही जेव्हा तयारीला बसता तेव्हा एक फोकस असला पाहिजे. हे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. गोल फोकस, गोल ओरिएंटेशन, अनदर व्हेरी इम्पॉर्टंट सॉफ्ट स्किल. तर आता गोल ओरिएंटेशन म्हणजे काय, इथे समस्त पब्लिकमध्ये आणि स्पेशली मुलं जी बसले त्यांना फक्त फुटबॉल मधला गोल माहिती आहे. तसा आपल्या आयुष्यातला एक गोल असतो की 12वी मध्ये इतके मार्क पडलेच पाहिजे, मग पुढे जाऊन हे अमकं झालेच पाहिजे. हे छोट्या छोट्या टप्प्यांवर होणारे गोल्स असतात आणि ते गोल्स अचीव्ह करायला तेवढी मानसिक आणि शारीरिक ताकद पण लागते. त्यामुळे आपले जे गोल्स असतात, आपल्याला जे अचीव्ह करायचंय, 12वीची परीक्षा नीट द्यायची, आता 10वीचे जे विद्यार्थी आहेत 2 वर्षानंतर 12वीत असतील, खाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. फिजिकल फिटनेस इज ॲज इम्पॉर्टंट. त्याचा डायरेक्ट सॉफ्ट स्किल्सशी काही संबंध नाहीये, डायरेक्ट सॉफ्ट स्किल्सशी संबंध नाहीये हे मी सांगते, पण इनडायरेक्ट कसं आहे तेही सांगते. स्ट्रेस मॅनेजमेंट हे ह्याही कार्यशाळा कॉर्पोरेट्स मध्ये राबवल्या जातात, कारण स्ट्रेस्ड लोक असतात. मी एक जेव्हा स्ट्रेस मॅनेजमेंटवर कार्यशाळा घेतली होती, मी एका एक्सपर्टना पण घेऊन गेले होते माझ्या बरोबर. ॲव्हरेज एज म्हणजे साधारण वय पार्टिसिपेंट्सचं 28, 30, 33, 28 ते 33च्या मधलं म्हटलं तरी चालेल. मला एक प्रश्न पडला त्यावेळेला की मनाजोगी नोकरी मिळाली आहे, मनाजोगं शिक्षण झालंय, मनाजोगी नोकरी मिळाली आहे, मग त्याच्यामध्ये स्ट्रेस होण्याचं काय कारण आहे? आपण झटतो त्या नोकरीसाठी आणि मग वर्षभरातच कुठेतरी हे होऊन जातं. मग अशा वेळेला जो स्ट्रेस येतो,
फिजिकल फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्ट्रेस रिलीज. ऐन परीक्षेच्या वेळेला तुम्ही 1 तास व्यायाम करा. 1 तास फिरायला जा किंवा 1 तास जिममध्ये जाऊन व्यायाम करा. व्यायाम केल्यानंतर जे आपले केमिकल्स रिलीज होतात त्यांनी स्ट्रेस कमी होतो आणि तो नियमितपणे करा. फिटनेस लेवल पण राहते आणि तुमची ही जी स्ट्रेस मॅनेजमेंट असते ती खूप सोपी होऊन जाते. त्यामुळे हा जो पूर्ण होलिस्टिक अप्रोच असतो सगळ्या गोष्टीचा, की सर्वसाधारणपणे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जे सॉफ्ट स्किल्सची जी डेव्हलपमेंट असते ती आपल्याला ह्या वर्षांमध्ये केली पाहिजे. म्हणजे पुढचं जे 40 वर्षाचं आपलं करिअर असतं, साधारण 40 वर्षाचंच असतं ना, 20शीत आपल्याला नोकरी मिळते आणि मग ते 58 किंवा 60 पर्यंत चालूच असतं. 40 वर्ष इज अ लॉंग टाइम. ते तेवढं पूरक राहिलं पाहिजे. बरं, मी ते हेही सांगते की सॉफ्ट स्किल्सची एक कार्यशाळा केल्यानंतर मी सॉफ्ट स्किल्स मध्ये तरबेज आहे असंही होत नाही, कारण दॅट इज जस्ट द बिगिनिंग. ते कायम चालूच राहावं लागतं. तुमचा जो हा प्रवास आहे तो ग्रॅज्युएशन नंतर सुरू होतो अँड यू हॅव टू कीप लर्निंग ऑल द टाइम. इंटरव्ह्यू पासून जी सुरुवात होते, बरं इंटरव्ह्यू वरनं लक्षात आलं, सीव्हीज कसे लिहायचे, हल्ली ग्रुप डिस्कशन्स घेतात, इंटरव्ह्यूइंग स्किल्स घेतात. रेझ्युमे, बायोडेटा आणि सीव्ही या 3 गोष्टींमध्ये फरक आहे. तर साधारणपणे सीव्हीज देतात हल्ली प्रायव्हेट कंपनीजमध्ये आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं हॉबीज. किती जणांनी सीव्हीज तयार केलेत? मला इथे जरा थोडी मोठी मुलं पण दिसत आहेत. सीव्ही कोणी लिहिलेलं आहे आपला, किंवा बायोडेटा किंवा रेझ्युमे? नाही, कशासाठी नाही लिहिलेला? बरं, आता 3 वर्षानंतर लिहायला तर लागेल तुम्हाला. त्याच्यामध्ये एक कॉलम असतो किंवा एक हे असते हॉबीज. साधारण हॉबीज कोणत्या असतात? हॉबीज रीडिंग, बरं ठीक आहे. अजून म्युझिक. मुलांची एक हॉबी सांगते, फुटबॉल और क्रिकेट. प्लेइंग फुटबॉल और क्रिकेट हे सगळ्या मुलांच्या रेझ्युमेजवर असतंच. लिसनिंग टू म्युझिक असतं आणि रीडिंग असतं. ट्रॅव्हलिंग इज अ व्हेरी नाईस हॉबी. मग समोरचा जेव्हा विचारतो की तुमचं काय वाचन आहे, रीडिंग ही जर हॉबी आहे तर तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायला आवडतात? आधीचं एक जे झालं ना, आणि काल वेलणकर सर पण म्हणाले होते, मुलं जातात स्पोर्ट्स पेजवर डायरेक्टली. तो अर्धा तास पेपर वाचन होता आणि मग बॉलिवूड आणि एंटरटेनमेंट आणि चाय टाइम असतं मिरर मध्ये, जो एंटरटेनमेंटचा भाग असतो तो. ह्याच्या पलीकडे जाऊन गहन वाचन करणं जर तुमचा छंद असेल तरच तुम्ही रीडिंग म्हणून लिहा. कारण तुम्हाला कोणते लेखक आवडतात म्हटल्यानंतर आपल्याला विचार करायला नको, अरे लेखक कोणते आपण वाचलेत. आणि क्रिकेट बद्दल माहिती विचारली तर ती नुसते आता IPL मध्ये काय चालू आहे एवढे स्टॅटिस्टिक्स पुरणार नाही, तर टेस्ट क्रिकेटमध्ये पण काय होतं असेही प्रश्न विचारतात. माझा एक विद्यार्थी एका हॉटेलमध्ये इंटरव्ह्यूला गेला. मी सॉफ्ट स्किल्स मध्ये पूर्ण फुल टाइम येण्याच्या आधी 15 वर्ष शिकवलेले आहे, त्यामुळे मला माझ्या स्टुडंट्स बरोबरची इंटरॅक्शन भरपूर झालेली आहे. त्यांनी त्याच्या CV वर लिहिलं होतं बॉलरूम डान्सिंग. तर जेव्हा त्या इंटरव्ह्यूअरनी वाचलं बॉलरूम डान्सिंग, इज दॅट युअर हॉबी? येस सर. ओके, डान्स शो. त्या मुलांनी काय करावं, त्यांनी खुर्ची बाजूला केली आणि तो सांगतो, आय हॅव टेकन अन इमॅजिनरी पार्टनर. तुम्ही असं समजून चला की माझ्या बरोबर पार्टनर आहे. आणि त्यांनी त्या तेवढूशा जागेमध्ये एक फेरी मारली, बॉलरूम डान्सिंग. मिळाली नोकरी त्याला, कारण त्यांनी ज्या स्टेप्स दाखवल्या त्या बरोबर होत्या. तो खोटं नाही बोलला त्याच्या CV मध्ये. कोणी जर म्हटलं
की मला हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकची आवड आहे, तर अमक्या अमक्या रागातली अमकी अमकी एक ओळ म्हणून दाखव, ती म्हणता आली पाहिजे तुम्हाला, तरच तुमचं त्याच्यातलं ज्ञान केवढं हे समोरच्याला कळेल ना. त्यामुळे सीव्ही मध्ये असल्या बाबतीमध्ये तरी थापा मारू नका, कारण तो सीव्ही इम्प्रेसिव्ह दिसायला खूप काही काही लिहिलं जातं. आणि एक गोष्ट सांगते की प्लेइंग क्रिकेट अँड लिस्निंग टू म्युझिक या हॉबीजना काहीही वेटेज दिलं जात नाही. ते सगळेच जण करतात आणि ते काही कष्ट न करता करता येतं. आपला सीव्ही इम्प्रेसिव्ह व्हावा याच्यासाठी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या बाहेर जाऊन करायला लागतात आणि त्याची सर्टिफिकेट्स जोडलेली असतात बरोबर, आणि त्यांनी तुमच्या सीव्हीला वजन येतं. दुसरी एक गोष्ट सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंटसाठी असते की यू सीक अ मेंटर. मेंटर म्हणजे जो आपल्याला, ज्यांच्यापासून आपण छान छान गोष्टी शिकू शकतो. अशा खूप व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात आणि बरेचदा एका व्यक्तीतून काही सगळं आपल्याला मिळत नाही. तर आजूबाजूच्या ह्याची ही गोष्ट छान आहे, तिची ती गोष्ट छान आहे, ही आपण आत्मसात केली पाहिजे. काही काही जणांचं टाइम मॅनेजमेंट कौशल्य फारच उत्तम असतं. काही काही जणांना अगदी थंड डोक्याने वाद घालता येतो, आक्रस्ताळेपणा न करता. व्हेरी कमेंडेबल. तसं आपण का शिकत नाही? कधी कधी नोकरीच्या ठिकाणी पण आपल्याला काही काही जण अशी भेटतात जे आपल्या पर्सनॅलिटी घडवण्यामध्ये खूप मदत करतात. आणि हे आजचे जे मोठे मोठे लीडर्स आहेत त्यांनी मान्य केलेले आहे, बिकॉज दे हॅव फाउंड गुड मेंटर्स इन देअर करिअर. मी परवा एक पुस्तक वाचलं आणि ते मी सगळ्या मुलींसाठी सांगते, जरूर वाचावं पुढे जाऊन कधीतरी, आणि सगळ्या आयांनी तर जरूर वाचावं. ज्यांना वाटतं की आपल्या मुलींनी करिअर घडावं, हे मुलींवर लिहिलेलं आहे म्हणून मी सांगते. नो पार्शालिटी इन दॅट सेन्स. 30 विमेन इन पॉवर, नैना लाल किदवाईंनी ते त्या सगळ्या 30 बायकांच्या आज ज्या आपल्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या ज्या उच्च पदाला गेलेल्या बायका आहेत त्यांच्यावर लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि प्रत्येकीने आपली स्टोरी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. आणि करिअर घडवताना काय अडथळे येतात हे इतकं सुंदर प्रत्येकीने स्वतःची गोष्ट लिहिलेली आहे, सुंदरपणे मांडलेलं आहे. आणि जरूर वाचावं. ज्यांना करिअर करायचंय अशा मुलींनी जरूर वाचावं. तो साठा आपल्याला मिळाला, अशा गोष्टी वाचल्या. दुसरं, चरित्र आणि आत्मचरित्र. हे जर मी कोणा 16 किंवा 18 वर्षाच्या मुलांना, आता इथे जे जनरल मुलं बसलेली आहेत त्यांना सांगितलं की आत्मचरित्र वाचा की एकदम कपाळाला आठा पडतात. हे काय वाचायचं? आता नका वाचू, 2 वर्षानंतर वाचा, आता नाही वाचलं तर. आणि दुसऱ्यांचं काय म्हणणं असतं हे जाणून घ्या. वाचनाची ज्यांना आवड नाही त्यांनी टेड टॉक्स म्हणून, तुम्ही युट्यूबवर गुगलमध्ये टेड टॉक्स गुगल करा, सबस्क्राईब टू टेड टॉक्स. वेगवेगळ्या फील्ड्स मधली मान्यवर लोक येऊन वेगवेगळ्या ठिकाणी टेड टॉक्स अरेंज केलेले असतात, त्याच्यावर येऊन बोलतात. टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, डिझाईन, टेड टॉक्स. सगळ्या विषयांवर बोललं जातं. कवितांवर पण बोललं जातं, टेक्नॉलॉजीवर पण बोललं जातं, जनरल खाण्यापिण्यावर पण बोललं जातं. पण इतरांचे व्ह्यू पॉइंट, त्यांचा जगाकडे बघायचा दृष्टिकोन कसा आहे आणि तोही कसा बरोबर असू शकतो हे आपल्याला कळतं. वाचायला आणि ऐकायला वेळ कुठे आहे पण, हा एक माझ्या पुढे प्रश्न असतो. त्याच्यावर पण सोल्युशन आहे. आजकाल हे कॉमन दृश्य आहे, कानात इयरफोन घातलेले असतात आणि सकाळी म्हटलं प्रत्येकाकडे स्मार्टफोन तर आहेच. डाउनलोड अँड लिसन. त्यामुळे ट्रेनमध्ये जागा नाही मिळाली तरी पुस्तक असं धरायला लागत नाही उभ्या उभ्या, कानाला लावून ठेवलं तरी चालेल. फक्त एक आहे, मी आय एम नॉट अन ॲडव्होकेट की तुम्ही सतत कानात काहीतरी घालून राहा, इट्स डेंजरस. रस्ता क्रॉस करताना तर बिलकुल ऐकू नका, हेही मी सांगते. पण जेव्हा वेळ असतो, बोर होण्यापेक्षा अशा गोष्टी सारख्या कानावर पडत राहिल्या तर त्यांनी प्रचंड फरक पडतो, थोड्या थोड्या गोष्टींनी. त्यामुळे सॉफ्ट स्किल्स ज्यांना जी डेव्हलप करायची असतील, ही 5 वर्ष 10वी ते ग्रॅज्युएशन अगदी उत्तम वर्ष आहेत.
यू विल बी ॲब्सोल्युटली एम्प्लॉयमेंट रेडी. 21व्या 22व्या वर्षी तुम्ही बाहेर पडाल तर तुमच्या सीव्हीला तेवढं वजन येईल. सॅलरी निगोशिएट करायलाही खूप उपयोग पडतो. आपण हे जे करिअर बद्दल बोलत आहोत ते आपण नोकरीच्या दृष्टीने बोलत आहोत. मी संपायच्या आधी हेही सांगू इच्छिते की नोकरी इज नॉट द बी ऑल अँड एंड ऑल. याच्यातल्या खूप जणांना बिझनेस करायची इच्छा असेल, स्वतःचा व्यवसाय चालवायची कधीतरी करायची इच्छा असेल, आणि तुम्हाला जर स्वतःचा कधी बिझनेस करायचा असेल त्याच्याकरता तर तुम्हाला माणसांची जाण आणि इमोशनल कोशंट हे जे मला सांगितलं गेलं ते उत्तम असणं अगदी महत्वाचं आहे. त्याचा पाया तुम्ही आज घातला तर तो 5 वर्षापर्यंत अगदी पक्का होऊन जातो. मग पुढे बऱ्यापैकी आराम असतो. ते टक्के टोणपे खायला आपली मानसिक शारीरिक तयारी असते त्यावेळेला. सो गो अहेड अँड जस्ट पॉलिश युअर सॉफ्ट स्किल्स ज्याला आपण म्हणतो. का तर मग तुमचे हार्ड स्किल्स जे तुम्ही 4 वर्ष प्रोफेशनल याच्यामध्ये घालवता शिक्षणाचे त्याला उभारी येऊ शकते. चकचकीत झालेला आपण जो हिरा पॉलिश करून देतो त्याला कधी जास्त डिमांड असतो. बाकीच्यांना पॉलिश करायला वेळ नाही घालवावा लागत. आपणच आणि स्वविकसनाची जबाबदारी ही आपलीच असते. बाकी कोणाचीही नसते. मी जेव्हा वर्कशॉप्स घेते ना तेव्हा एक जनरल असा एक ॲटिट्यूड असतो की कंपनीला पाहिजे ना, मग कंपनी करेल की आपलं काय करायचंय, त्यांनाच नाहीतरी पैसे मिळतात. पण तुम्ही जे शिकता ते तुमच्याकडे आयुष्यभर लागतं. मी कोणाच्या तरी एकदा भाषणात ऐकलं, आणि हे मी माझं नाही, मी कोणाकडनं तरी ऐकलेलं सांगते आणि ते मला खूप पटलेलं आहे. ते म्हणतात की इन्व्हेस्टमेंट करावी. आपण जसे पैशाची इन्व्हेस्टमेंट करतो की आपले सेव्हिंग्ज वाढावे आणि आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून आपण पैसे घालत राहतो ना, तसं इथे पण इन्व्हेस्टमेंट करावी. इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ अबव द नेक, नॉट सो मच बिलो द नेक. इकडची इन्व्हेस्टमेंट जन्मभर पूरक राहते. काही जण तर वयाच्या 60व्या वर्षानंतर रिटायरमेंट घेऊन दुसरे बिझनेसेस पण सुरू करतात. त्यामुळे त्यांचं जवळजवळ 70-75 वर्षापर्यंत काम करत राहिले तर किती 50 वर्षाहून जास्त त्यांचं करिअर असतं. उत्तमरित्या करतात. ओके, सो गो अहेड, पॉलिश युअर सेल्फ अँड शाईन. ऑल द व्हेरी बेस्ट.